आणि आता वारीची बातमी सविस्तर पाहूयात। आषाढी वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या आणि संतांच्या स्वागतासाठी आज पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबवलं जातंय। तब्बल 4.5 ते 5,000 अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक यांच्या हातून शहरामध्ये 42 ठिकाणी हे अभियान राबवलं जातंय। यामध्ये ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे हे सहभागी झालेले आहेत। त्यामुळे संपूर्ण पंढरपूर शहर हे चकाचक झालंय। निर्मल वारी करण्याचे ध्येय यंदा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ठेवले आणि यातूनच पंढरपुरात महास्वच्छता अभियान हे राबवलं जातंय। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। साधू संतांचे मार्ग करू पंढरीदास स्वर्ग असे म्हणत आज पंढरपूर शहरात महास्वच्छता अभियान सुरू झाले आणि यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी असतील, माझे आमदार प्रशांत परिचारक असतील, हे सारे सहभागी झाले। तब्बल 4,000 कर्मचारी पंढरपूरमध्ये महास्वच्छता अभियान करत आहेत। आषाढीला येणाऱ्या संतांचं स्वागत आणि भक्तांचं स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यासाठी खरं तर हा प्रकल्प हाती घेतलाय। आपल्यासोबत स्वतः पालकमंत्री आहेत। भाऊ, कशा पद्धतीने स्वच्छता अभियान होत आहे, किती लोक सहभागी झाले? 4,500-5 हजाराच्या आसपास लोक सहभागी आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी काम चालू आहे। माझे आपला या मीडिया मार्फत एवढंच या एक संदेश आहे की आलेल्या भक्तांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे आणि त्यासोबत स्थानिकांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे। हा एक यातून संदेश देण्याचा विषय आहे आणि वारीच्या अनुषंगाने सगळा पंढरपूर स्वच्छ झालं पाहिजे आणि ही वारी निर्मल वारी झाली पाहिजे, हा उद्देश। तर हे होते पालकमंत्री जयकुमार गोरे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी।